सर्वांना सप्रेम जय भीम. 24 सप्टेंबर 1932 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. या पुणे कराराचा 93वा स्मृतिदिन यावर्षी म्हणजे 24 सप्टेंबर 2025 रोजी येत आहे. आणि त्यानिमित्ताने आपण राजकीय हक्काबाबतचे एक निवेदन भारत सरकारला आणि भारतातल्या विविध राज्य सरकारांना उद्देशून लिहिलेलं, त्याचबरोबर इथला जो वंचित बहुजन समाज आहे त्याला उद्देशून लिहिलेलं आणि इथला जो उर्वरित भारतीय समाज आहे या सर्वांना उद्देशून लिहिलेलं असं एक राजकीय हक्काचं निवेदन आपण प्रसारित करणार आहोत. तर या निवेदनामध्ये कोणते मुद्दे आपण घेतलेले आहेत तर त्याची माहिती आज मी आपल्याला देणार आहे. पुणे करार जो झाला होता तो रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेनंतर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जो निवाडा दिला त्यातून भारतातला जो तत्कालीन बहिष्कृत वर्ग होता किंवा ज्याला अस्पृश्य वर्ग किंवा डिप्रेस्ड क्लासेस असं म्हटलं जायचं, या वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. परंतु महात्मा गांधींनी आमरण उपोषण केलं आणि त्यानंतर हे स्वतंत्र मतदारसंघ च्या ऐवजी संयुक्त मतदारसंघ आपण घेतले. परंतु या संयुक्त मतदारसंघातून निवडून येणारे जे लोक आहे हे प्रामुख्यानं भारतातल्या प्रस्थापित समूहांच्या मर्जीतले किंवा त्यांच्या कलानं चालणारे किंवा बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या मतावरती निवडून आलेले असे लोक असल्यामुळं जो वंचित समूह आहे, जो बहिष्कृत समाज आहे किंवा अस्पृश्य समाज आहे पूर्वाश्रमीचा, यांच्या हिताचे कामं करणारे, त्यांच्यासाठी प्राणपणारे झटणारे असे प्रतिनिधी मागे पडले आणि काही अनावश्यक तडजोडी करून पुढे जाणारे जे लोक असतात अशा लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळत गेला. आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी पण याच्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि शेड्यूल कास्ट फेडरेशननी एक ठरावसुद्धा नंतर पारित केला की स्वतंत्र मतदारसंघच परत एकदा चालू केले पाहिजे. परंतु ही जी मागणी आहे ही मागणी काही आपली मान्य झाली नाही. डॉक्टर आंबेडकरांनासुद्धा पुरेसा पाठिंबा संविधान सभेत नसल्यामुळं त्यांनासुद्धा तिथेही तडजोड करून संयुक्त मतदारसंघच सुरू ठेवावे लागले आणि त्यामुळं वंचित समूहामधून एक फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर किंवा एक प्रकारचा आक्रोश आपल्याला दिसतोय. आणि स्वतंत्र भारतामध्ये अजूनसुद्धा या देशातला जो अनुसूचित जाती जमातींचा समूह आहे आणि इतर जे दुर्बल घटक आहेत, उपेक्षित घटक आहेत समाजातले, या सर्वांच्या समस्या आजसुद्धा चिघळलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्यामुळे या राजकीय हक्कांच्या निवेदनातून आपण भारत सरकार आहे, विविध राज्य सरकार आहेत आणि इथला वंचित समाज आहे आणि इथला उर्वरित भारतीयांचा समाज आहे, या सर्वांना उद्देशून काही महत्त्वाचे मुद्दे या निवेदनातून आपण मांडलेले आहेत. हे बुद्धिवंतांच्या समोर ठेवले जातील आणि त्यानंतर त्यांच्या साधक बाधक प्रतिक्रिया आल्यानंतर आपण हे निवेदन सरकारकडे पाठवणार आहोत. राजकीय हक्क म्हणजे नेमके काय, तर मतदानाचा अधिकार, इलेक्शन्स लढवण्याचा आणि त्याच्यातून प्रतिनिधी म्हणून पुढे जाण्याचा अधिकार, राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, या सगळ्या गोष्टी आपल्या राजकीय हक्कामध्ये येतात. तर या राजकीय हक्कांच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर भारताची अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या ही जवळपास 1/4 आहे. जवळपास 35 ते 40 कोटीच्या दरम्यान आज भारतामध्ये ही लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला 1932मध्ये याच्यातला जो अनुसूचित जातींचा समूह आहे की जो त्यावेळी रिकग्नाईज झाला होता 1935-36मध्ये जी काही जनगणना झाली, तर त्याच्यामधून हा अस्पृश्य जातींचा समूह किंवा बहिष्कृत जातींचा समूह रिकग्नाईज करण्यात आला होता. त्यामुळे सुरुवातीला आपण फक्त त्यांना रिझर्वेशन दिलं आणि 1950पासून अनुसूचित जाती आणि जमाती या दोन्ही समूहांना आपण आरक्षण किंवा राखीव जागा आपण लागू केलेल्या आहेत. पुणे करार जो झाला, पुणे कराराने स्वतंत्र मतदारसंघ नाकारले. डॉक्टर आंबेडकरांनी आधी काय म्हटले, आमच्या लोकांना फक्त मतदान करू द्या आणि आमचे खरे प्रतिनिधी पुढे येऊ द्या, आमच्या लोकांना पसंत असलेले किंवा त्यांना मान्य असलेले, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून या समूहाच्या समस्या सोडवता येतील. परंतु महात्मा गांधींनी त्याचा काहीतरी वेगळा अर्थ घेतला आणि त्याच्यातून त्यांनी आमरण उपोषण केलं आणि संयुक्त मतदारसंघ लागू करण्यात आले. परंतु हे मतदारसंघ जेव्हा लागू झाले तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या सारखे किंवा त्यांच्यासोबत काम करणारे जे प्रामाणिक लोक होते, जे स्वाभिमानी लोक होते,
हे निवडून येणं बंद झालं आणि मग काँग्रेस पक्षासारख्या मोठ्या पक्षाशी, बलिष्ठ पक्षाशी तडजोड करणारे, त्या नेत्यांच्या मर्जीमध्ये राहून ते म्हणतील तसं काम करणारे, काही ठिकाणी होयबा पद्धतीनं काम करणारे असे लोक पुढे येत गेले. आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी त्यामुळे पुन्हा एकदा चळवळ सुरू केली आणि संयुक्त मतदारसंघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ द्या, अशा पद्धतीचं परत त्यांनी मागणी करायला सुरुवात केली. तर त्या अनुषंगाने 23/9/1944 रोजी राव बहादूर एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली मद्रास येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी सभा झाली होती, त्या सभेमध्ये ते असं म्हणतात की एक ठराव त्यांनी 7व्या क्रमांकाचा ठराव जो पारित केला, या ठरावामध्ये त्यांनी असं म्हटलं की संयुक्त मतदारसंघ पद्धतीने अनुसूचित जातींना कायदेमंडळात त्यांचे खरे प्रतिनिधी पाठवण्यापासून वंचित केले असून हिंदू बहुसंख्यकांना अनुसूचित जातींचे प्रतिनिधी निवडण्याचा अक्षरशः एकाधिकार बहाल केलेला आहे. आणि संयुक्त मतदारसंघ पद्धतीने निवडले जाणारे हे प्रतिनिधी म्हणजे हिंदू बहुसंख्यकांच्या हातातील कळसूत्री बाहुल्याच असतात व त्यामुळे ही फेडरेशन अशी मागणी करते की संयुक्त मतदारसंघ पद्धती रद्द करण्यात यावी आणि त्याऐवजी स्वतंत्र मतदारसंघ पद्धती सुरू करण्यात यावी. म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीचं नेतृत्व करत होते, एन शिवराज यांच्यासारखे नेते दक्षिण भारतातले जिचं नेतृत्व करत होते, अशा अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशननी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी 1944 साली केलेली आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांचाही त्या फेडरेशनला पूर्ण पाठिंबा होता. नुसता पाठिंबाच नव्हता, तर शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे अधिवेशन हे जे झालं होतं मद्रासमधलं, याच्यातला जो ठराव क्रमांक 12 आहे, या 12व्या क्रमांकाच्या ठरावाने डॉक्टर आंबेडकरांना अनुसूचित जातींच्या वतीने भारतातले इतर राजकीय पक्ष, नेते, संस्था, संघटना आणि जे कोणी असतील या सर्वांशी अनुसूचित जातींच्या वतीनं बोलणी करण्याचा पूर्ण अधिकार या सभेने, मद्रासमधल्या बैठकीने दिलेला होता. आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकर जेव्हा घटना समितीत गेले तेव्हा त्यांनी जी सोय स्वीकारली तर तिला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खरं तर बाबासाहेबांना घटना समितीमध्ये येऊ देण्यास काँग्रेसने विरोध केला होता. वल्लभभाई पटेल यांनी जाहीरपणे विरोध केला होता. बाबासाहेबांनी मुंबई प्रांतातून उमेदवारी मागितली घटना समितीसाठी, तेव्हा काँग्रेसने ती त्यांना दिली नाही. म्हणजे 1932 साली तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ नको, संयुक्त मतदारसंघामध्ये या, आम्ही तुमच्यासाठी अमुक करू तमुक करू, अशी आश्वासनं देणारे जे लोक होते ते 1946मध्ये पूर्णपणे पालटलेले दिसतात. आणि डॉक्टर आंबेडकरांच्यासारख्या एका महत्त्वपूर्ण कायदेतज्ञाला, कायदे पंडिताला, जगातल्या सर्वात मोठ्या मानवमुक्ती लढ्याच्या नेत्याला घटना समितीमध्ये येऊ देण्यास त्यांनी नकार दिला. याच्यावरूनच संयुक्त मतदारसंघ किती फोल ठरले हे आपल्या लक्षात येतं. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा डॉक्टर आंबेडकर झगडले, पश्चिम बंगालमध्ये गेले, तिथलं शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि मुस्लिम लीग यांच्या मदतीनं ते घटना समितीत आले आणि तिथं त्यांनी काम केल्यानंतर जेव्हा त्यांचं महत्त्व पटलं तेव्हा मात्र फाळणीच्या काळानंतर बाबासाहेबांची पश्चिम बंगालातली जागा जेव्हा पाकिस्तानमध्ये गेली, तिथंसुद्धा राजकारण झालेलं आहे. कारण तो प्रदेश हिंदू बहुल असतानासुद्धा तो पाकिस्तानला देण्यात आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग ती जागा पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांना पुन्हा समितीत पुन्हा निवडून घेण्यात आलं आणि त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं. परंतु हा जो संघर्ष आहे, तर ह्या संघर्षामध्ये कुठंतरी मनं दुखावलेली आहेत, मनांची फारकत झालेली आहे. आणि अशा परिस्थितीतून अनुसूचित जाती जमातींचे खरे प्रतिनिधी जे आहेत यांना सभागृहामध्ये येऊ न देण्याचा एक प्रकारची मानसिकता तयार झालेली आहे. आणि त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमातींचा आणि इतर बहुजनांचा, उपेक्षितांचा जो समूह आहे तो वेगवेगळ्या समस्यांना आजसुद्धा बळी पडताना दिसून येत आहे. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ह्या बाबासाहेबांना जे अनुभव आले की घटना समितीत येऊ द्यायला विरोध केला होता, त्याच्यानंतर बाबासाहेबांनी काही लोकसभेचे इलेक्शन्स लढवले, त्याच्यामध्येही बाबासाहेबांचा पराभव करण्यात आला. म्हणजे बाबासाहेबांच्यासारखा प्रकांड पंडित, प्रचंड मोठा विद्वान, कायदे पंडित, ज्याच्या प्रामाणिकपणावर शत्रूसुद्धा शंका घेत नाहीत, असे डॉक्टर आंबेडकर यांनासुद्धा लोकसभा इलेक्शन्समध्ये संयुक्त मतदारसंघातून हार पत्करावी लागलेली आहे. आणि याच्यातूनच संयुक्त मतदारसंघांचा एक प्रकारचा जो फोलपणा आहे की इतके कर्तृत्ववान माणसं जर निवडून येऊ शकत नसतील, स्वाभिमानी माणसं निवडून येऊ शकत नसतील, तर इतर साध्या माणसांची तर आपण विचारसुद्धा करायला नको अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी 15 एप्रिल 1951ला ते म्हणाले की ब्रिटिश राजवटीत दलित वर्गाला जेवढे संरक्षण होते तेवढे स्वतंत्र भारताच्या
राष्ट्रीय सरकारच्या कारकिर्दीत नाही. कारण त्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर सुद्धा फाळणीतल्या तर दंगली आणि इतर गोष्टी तर झाल्याच, परंतु अनुसूचित जाती जमातींच्यावरती सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार खेडोपाडी गावोगाव वाढले होते. आणि हे लोक जेव्हा तक्रारी घेऊन येत असत तेव्हा त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसे. दिल्लीमध्ये त्यांनी एका ठिकाणी मोठा संमेलन किंवा एक निषेध मोर्चा त्यांनी आयोजित केला, तर त्याला प्रसिद्धीसुद्धा भारतातल्या वर्तमानपत्रांनी दिली नाही. तर ही सगळी प्रकरणं पाहिल्यानंतर बाबासाहेब असं म्हणाले की ब्रिटिश राजवटीत दलित वर्गाला जेवढे संरक्षण होते तेवढे स्वतंत्र भारतात राष्ट्रीय सरकारच्या कारकिर्दीत नाही, असे मला दुःखाने म्हणावे लागत आहे. लोक म्हणतात की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण दलित वर्गाला स्वातंत्र्य मिळाल्याचे मानायला मी तयार नाही, असं डॉक्टर आंबेडकर 15 एप्रिल 1951 रोजी दिल्लीमध्ये म्हणतात. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 4-5 वर्षानंतर ते म्हणतात की दलित वर्गाला स्वातंत्र्य मिळालं हे मानायला मी तयार नाही. कारण दलित वर्गाच्या ज्या समस्या आहेत, अनुसूचित जाती जमातीच्या डिप्रेस्ड क्लासेस ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या ज्या समस्या आहेत, या समस्यांची दखल घ्यायला आपल्या देशातले स्वकीय लोक तयार नाहीत. म्हणजे परकीयांनी वाव दिला, परंतु स्वकीयांनी मात्र अन्याय केला. अशा परिस्थिती कुठंतरी भारतामध्ये निर्माण झालेली आहे. आणि संयुक्त मतदारसंघातून ही परिस्थिती पुढे चालू राहण्यामध्ये कुठंतरी खतपाणी त्याला घातलं जात आहे. आणि त्याच्यामुळं अस्पृश्यांचे, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचे किंवा आजच्या अनुसूचित जातींचे, तसेच अनुसूचित जमातींचे आणि इतर जे काही मागासलेले वर्ग असतील, यांचे खरे प्रतिनिधी लोकशाहीच्या सभागृहामध्ये निवडून जाणं गरजेचं आहे, की जेणेकरून हे लोक तिथं जाऊन त्या समूहांच्या व्यथावेदनांना तोंड फोडतील, तिथं झगडतील, झटतील. कारण डॉक्टर आंबेडकर म्हणाले की जे लोक प्रसंगी प्राणाचे सुद्धा बलिदान देऊन तुमचे हक्क खेचून आणतील, अशा लोकांना तुम्ही सभागृहामध्ये पाठवा. परंतु अशा लोकांना सभागृहामध्ये पाठवणं शक्य होत नाही, कारण अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या अतिशय कमी आहे आणि ते पुन्हा एकसंघ नाहीत. त्यांच्यामध्ये पुन्हा फटाफुट्या असंख्य प्रकारच्या आहेत, जातीय आहेत, भाषिक आहेत, प्रांतिक आहेत, प्लस राजकीय पक्ष वेगवेगळे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. तर त्याच्यामुळं या समूहांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि तो सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रस्थापित पक्षांना खरं पाहिलं तर अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांचा तेवढा पाठिंबा मोठा नसतो. भारतातला काँग्रेससारखा फार मोठा पक्ष आहे. या पक्षाला अनुसूचित जातीचे जेव्हा स्वतंत्र संयुक्त मतदारसंघातून सुरुवातीला प्राथमिक ज्या निवडणुका झाल्या, त्या 1932च्या करारानुसार त्या प्राथमिक इलेक्शन्समध्ये अनुसूचित जातींच्या उमेदवारांना अनुसूचित जातींना मतदान करायचं. मग हे कुठल्या पक्षाचे उमेदवार असतील, वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे आणि अनुसूचित जातींनी मतदान करायचं. असे जेव्हा काही इलेक्शन्स घेण्यात आले, म्हणजे त्या पिरियडमध्ये साधारणतः 5 उमेदवार जर उभे असतील एका मतदारसंघात, तर प्राथमिक निवडणूक घेता येईल अशा पद्धतीचा करार झाला होता. तर त्या पुणे कराराच्या संदर्भामध्ये. तर त्यामुळे जेव्हा हे जे 1946च्या ज्या बैठका आहेत, त्याची एक आकडेवारी बाबासाहेबांनी दिलेली आहे. 1900 एप्रिल 1946मध्ये झालेले इलेक्शन्स आहेत, याच्यामध्ये एक 7-8 उदाहरणं दिली आहेत बाबासाहेबांनी. हे जे भायखळा मतदारसंघ आहे मुंबईतला, तर त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला 11,334 मतं आहेत, तर काँग्रेस आणि इतर पक्षांना मिळून फक्त 2,096 मतं आहेत. म्हणजे जवळजवळ 8,000 मतं शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला जास्त आहेत. मुंबई उपनगरामध्ये 2,088 इतर लोकांना आहेत, तर शेड्यूल कास्ट फेडरेशनला 12,899 आहेत. म्हणजे इथं सुद्धा जवळजवळ 10,000चा फरक आहे. नागपूरमध्ये इतरांना 270 आहेत, तर शेड्यूल कास्टच्या उमेदवाराला 1933 मतं आहेत. इथेही जवळपास 1,700 मतांचा फरक आहे. त्याच्यानंतर भंडारामध्ये 976 इतरांना, काँग्रेस आणि इतरांना मिळून 976 आहेत, तर शेड्यूल कास्ट फेडरेशनला 3,187 मतं आहेत. आग्रामध्ये 840 आणि 2,248 शेड्यूल कास्ट फेडरेशनला आहेत. लुधियानामध्ये 500 आणि 19 मतं शेड्यूल कास्ट फेडरेशनला आहेत. अमलापुरम मद्रासमधलं, इथं काँग्रेस आणि इतर पक्षांना 2,383 मतं आहेत, तर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला 10,540 मतं आहेत. म्हणजे या सर्व मतदारसंघात जवळजवळ 5 ते 7 पट जास्त मतं शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला अनुसूचित जातीने दिलेले आहेत. परंतु जेव्हा सर्वसाधारण मतदारसंघामधून ही इलेक्शन होते, तेव्हा अनुसूचित जाती जमातींच्या मतदारांची संख्या कमी असल्यामुळं त्यांचे हे खरे प्रतिनिधी जे आहेत,
हे इलेक्शनमधून निवडून येत नाहीत आणि खरे प्रतिनिधी पोचत नाहीत. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर या संदर्भामध्ये म्हणतात की या निवडणुका म्हणजे एक प्रकारची फसवणूक आहे आणि त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघाची माझी मागणी योग्य ठरत आहे असं त्यांनी या 1946च्या इलेक्शनच्या संदर्भात सुद्धा पुन्हा म्हणालेलं आहे. ते म्हणतात की अस्पृश्यावर गावोगाव होणारे अन्याय, अत्याचार आणि जुलूम यासंबंधी या सभागृहात एकाही सभासदाने एकही प्रश्न कधी विचारला. म्हणजे संयुक्त मतदारसंघातून हे जे काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मदतीनं जे लोकसभेच्या लोकसभा आणि इतर विधानसभामध्ये जायचे, हे लोक अस्पृश्यावर गावोगाव दररोज होणारे अन्याय, अत्याचार आणि जुलूम यासंबंधी या सभागृहात एकाही सभासदाने एकही प्रश्न कधी विचारलेला नाही. अस्पृश्यांसाठी काहीतरी केले जावे असा एकही ठराव एकाही सभासदाने मांडल्याचे आजतागायतच्या अहवालात कुठे दिसत नाही. म्हणजे बाबासाहेब अहवालांचा अभ्यास करायचे वेगवेगळ्या सभागृहांच्या आणि त्याच्यातून ते त्यांच्या लक्षात यायचं की हे लोक कुठे काही बोलत नाहीत, फक्त होबाप्रमाणे जातात, येतात, बसतात आणि फक्त ते दिखाव स्वरूपाचं प्रतिनिधित्व आहे, खरं प्रतिनिधित्व ते नाही, अशा पद्धतीनं ते वागतात. आजसुद्धा स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा आंबेडकरी विचारांचे किंवा अनुसूचित जाती जमातींच्या समाजातून काही लोक पुढे येतात, समाजासाठी झटतात आणि मग काही राजकीय पक्ष वगैरे तयार करून त्याच्या माध्यमातून समाजाचे काही प्रश्न मार्गी लावावे याच्यासाठी झटतात, तेव्हा हे जे पक्ष आहेत, रिपब्लिकन पक्ष असेल, बसपासारखा पक्ष असेल, इतर काही पक्ष असतील वेगवेगळ्या नावाने येणारे, तर या पक्षांना लोकांचा पाठिंबा जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे तसा मिळत नाही आणि अनुसूचित जाती जमातीतल्या सुद्धा काही लोकांना या मोठ्या पक्षाने हाताशी धरलेलं असतं आणि त्याच्यातून या समूहाला देशभर फार मोठा पाठिंबा असला. आंबेडकरी विचारांचे कोट्यावधी लोक भारतामध्ये आहेत, परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांची संख्या अल्प आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षांचे जे लोक आहेत हे लोक विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पोचू शकत नाहीत. राज्यसभा आणि विधान परिषदा ज्या जे दुसरं सभागृह असतं याच्यामध्ये तर राखीव जागा नाहीच आहेत, परंतु जे लोकसभा आणि विधानसभा आहे यांच्यामध्ये जिथं राखीव जागा आहेत तिथंसुद्धा हे लोक निवडून येत नाहीत आणि याचेसुद्धा अनेक पुरावे आहेत. एक उदाहरणासाठी मी 2024मधलंच एक उदाहरण घेतो. 18व्या लोकसभेमध्ये भाजपसारखा जो मोठा पक्ष आहे याला 23,59,00,000 मतं आहेत, 23,59,00,000 आणि यांचे 240 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसला 13,67,00,000 आहेत, यांचे 99 उमेदवार निवडून आलेले आहे. समाजवादी 2,95,00,000 37 उमेदवार निवडून आले. तृणमूल 2,82,00,000 यांचे 29 उमेदवार निवडून आले. त्याच्यानंतर DMK 1,17,00,000 यांचे 22 उमेदवार निवडून आले. तेलुगू देसम 1,27,00,000 यांचे 16 उमेदवार निवडून आले आणि JDU जनता दल युनायटेड यांचे 80,00,000 मतं फक्त आहेत, तर त्यांचेसुद्धा 12 उमेदवार निवडून आलेले. म्हणजे ही लोकसंख्या ही झाली मतांच्या प्रमाणामध्ये निवडून आलेल्या जागांची संख्या. परंतु बहुजन समाज पक्ष हा जो आहे याला तब्बल 1,31,53,818 इतकी मतं आहेत, 1,31,00,000. परंतु यांचा एकसुद्धा उमेदवार 18व्या लोकसभेमध्ये निवडून आलेला नाही. म्हणजे 80,00,000 मतं असलेल्या JDUचे 12 लोक आहेत. 1,27,00,000 असलेल्याचे तेलुगू देशमचे 16 उमेदवार आहेत. DMK 1,17,00,000 मतं आहेत, यांचे 22 उमेदवार आहे. परंतु या तिघापेक्षा सुद्धा अधिक मतं मिळवणारा जो बसपा आहे 1,31,00,000 याचा एकही उमेदवार लोकशाहीच्या सभागृहामध्ये आलेला नाही. म्हणजे अनुसूचित जाती जमातींच्या हितासाठी झटणारे आंबेडकरी विचारांच्या आधारे त्यांच्यामध्ये वैचारिक तात्विक काही मतभेद असतील, परंतु आम्ही आंबेडकरी विचारांचे लोक आहोत, आम्ही आंबेडकरांच्या विचाराने आम्ही काम करतो असं म्हणणारे जे लोक आहेत, असं म्हणणारे जे पक्ष आहेत, या पक्षांचे उमेदवार निवडून जात नाहीत. 1,17,00,000 वाल्याला 22 उमेदवार जिंकले जातात, 1,27,00,000चे 16 जिंकले जातात, फक्त 80,00,000 असलेल्याचे सुद्धा 12 उमेदवार पोचतात. परंतु या तिघापेक्षाही जास्त असलेला 1,31,00,000 मतं घेणाऱ्या पक्षाचा एकसुद्धा उमेदवार सभागृहात निवडून जात नाही. रिपब्लिकन पक्षाचे एकदा 12व्या लोकसभेमध्ये
4 उमेदवार निवडून गेले होते. परंतु हे 4ही उमेदवार जेव्हा काँग्रेससोबत युती आपण केली, रिपब्लिकन पक्षाने केली, तेव्हा ते उमेदवार निवडून आले. म्हणजे जोपर्यंत तुम्ही इतर मोठ्या पक्षाशी युती करत नाही, तोपर्यंत वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि याच्यामुळं वंचितांचे राजकीय पक्ष, अनुसूचित जाती जमातींची काळजी घेणारे राजकीय पक्ष, प्राधान्यक्रमाने काळजी घेणारे जे लोक आहे, यांचे पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या लोकशाही पद्धतीतून, सध्याच्या निवडणुकीच्या पद्धतीतून पुढे जाताना दिसत नाहीत. आणि त्याच्यामुळं एक फार मोठा सेटबॅक ज्याला म्हणता येईल, तो सेटबॅक बसलेला आहे. आणि संयुक्त मतदारसंघांचा फोलपणा एका दृष्टीने सिद्ध झालेला आहे. कारण या समाजातले बहुतांश बुद्धिवंत आहेत, जे अभ्यासक आहेत, जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांची ही तक्रार आहे की संयुक्त मतदारसंघामधून आमचे खरे लोकप्रतिनिधी पुढे जात नाहीत. आणि त्याच्यामुळं काय होतं, अनुसूचित जाती जमातीसारखे जे गरीब वर्ग आहेत, यांच्या समस्या कुठंतरी आज सुटताना दिसत नाहीत. शिक्षण मोफत आणि सक्तीचं करायचं आपलं धोरण आहे, परंतु शिक्षण आज खाजगी आणि सरकारी दोन वेगळ्या प्रकारे झालेलं आहे. आणि मग श्रीमंत लोकच चांगल्या शाळांमध्ये, खाजगी शाळांमध्ये त्यांच्या मुलांना पाठवू शकतात, गोरगरीब लोक पाठवू शकत नाही. नोकऱ्यामध्ये आपण 1992 नंतर कपात चालू केलेली आहे. तर त्याच्यामुळं कोट्यावधी लोक, चांगल्या चांगल्या पदव्या मिळवलेले, चांगलं नॉलेज असलेले लोक, यांना नोकऱ्या मिळत नाहीत. वर्षानुवर्ष मोठमोठ्या पदव्या मिळालेले लोक बेकार राहतात किंवा कुठंतरी तुटपुंज्या मानधनावर त्यांना कामं करायला लागतात. काही लोकांना प्राध्यापकासारखे 1-1 लाख, 1.5-1.5 लाख पगार दिला जातो, तर दुसरे लोक 5-5, 10-10 हजारावरती काम करतात. म्हणजे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये जोपासली जात आहे. आणि या सगळ्या गोष्टींना विरोध करायचा असेल, या समस्यांतून पुढं काय जायचं असेल, तर हे जे गोरगरीब वर्ग आहेत, हे जे अनुसूचित जाती जमातींचे आणि इतर उपेक्षितांचे वर्ग आहेत, यांचे खरे प्रतिनिधी लोकशाहीच्या सर्व सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. आणि हे खरे प्रतिनिधी पाठवल्याशिवाय या समूहाला तोंड वर काढायला किंवा डोकं वर काढायला संधी मिळणार नाही. अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, या आयोगानं अलीकडची जी आकडेवारी आपण पाहिली, तर या जवळपास दरवर्षी 45,000 ते 50,000 अत्याचाराची प्रकरणं त्यांच्या विरोधामध्ये देशभरात ते दाखल होत आहेत. परंतु या अशी गुन्हे करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची जरब बसताना दिसत नाही. जर आपण इथं पाहिलं, आकडेवारी दिली अलीकडची 2019, 20 आणि 21ची आकडेवारी जी आहे, त्याच्याप्रमाणे 45,961, 50,291 आणि 50,900 इतके दरवर्षी या 3 वर्षामध्ये, म्हणजे दरवर्षी 45,000 ते 50,000च्या दरम्यान केसेस आहेत. त्याच्यानंतर महिलांवर जे अत्याचार होतात, याच्यामध्ये दरवर्षी जवळपास 3 ते 3,500, एका ठिकाणी 3,893, 2020ची आकडेवारी 3,893, म्हणजे दरवर्षी 3 ते 3,500 स्त्रियांच्यावरती शारीरिक अत्याचार केले जात आहेत. दरवर्षी साधारणतः 900 ते 1,000 लोक दरवर्षी अनुसूचित जातींची फक्त 1,000 माणसं जवळपास दरवर्षी मारली जातात. 2019, 20 आणि 21ची आकडेवारी पाहिली तर दरवर्षी 923, 855 आणि 990, म्हणजे जवळपास 1,000ला गाठत आला आकडा. इतके लोक संघर्षामध्ये मारले जातात. म्हणजे जिथं जिवंत राहण्याचा, जिथं तुमच्या आबरूचं सुद्धा संरक्षण होत नाही, तिथं बाकीच्या तुमच्या गोष्टींचं संरक्षण होणं, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, या सगळ्या गोष्टींचं संरक्षण ही तर फार दूरची गोष्ट. म्हणजे अतिशय भयावह परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आता कुठंतरी आपल्याला काही चांगल्या तरतुदी करणं आणि चांगले लोक पुढे पाठवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी जे आपल्याला लोकशाहीचे पूर्ववर्ती अटी सांगितल्या, त्या अटीकडे दुर्लक्ष होतं. समानता असली पाहिजे, विषमता असू नये, ओझ्याचं बैल एकीकडे आणि सगळ्या सोयी सवलती भोगणारा वर्ग दुसरीकडे असं असू नये, समाजाची विभागणी झालेली असू नये, समता असली पाहिजे, संविधानिक नैतिकता असली पाहिजे, अल्पमतवाल्यावर जुलूम असता कामा नये, लोकनिष्ठा असली पाहिजे. म्हणजे कोणावरही अन्याय झाला तरी त्याविरोधात उठून उभं राहण्याची हिंमत लोकांमध्ये आली पाहिजे. तर अशा गोष्टीच्याकडे आपलं भारताचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आणि अशा पद्धतीचा समाज घडवण्याकडे आपण आपल्या समाजाचा म्हणा, सरकारचा म्हणा, कोणताही प्रयत्न होताना आज दिसत नाही. पहा, विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की कॅनडामध्ये, इंग्लंडमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याला दर्जा दिला जातो, त्याला स्टाफ पुरवला जातो, त्याला मानधन दिलं जातं, त्याचं ऑफिस सेपरेट केलं जातं आणि त्याला सर्व ठिकाणी महत्त्व दिलं जातं. परंतु तरीसुद्धा भारतीय संविधानामध्ये ही गोष्ट त्यांना त्यावेळी तिथं आणता आली नाही.
कारण त्यांना पूर्ण बहुमत त्यांच्या पाठीशी नव्हतं. काँग्रेसचे नेते जे यस म्हणतील, कारण त्या काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष होता, ते ज्या गोष्टींना मान्यता देतील त्याच गोष्टी करता यायच्या. अशा परिस्थितीत ते बाबासाहेबांनी जेवढं करता आलं ते करता आलं केलं त्यांनी. परंतु एक हे झालं नव्हतं. 1977ला आपण एक कायदा करून विरोधी नेत्याला आपण मान्यता दिली. परंतु जर तुम्ही पाहिलं तर 2014 ते 2024 ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये भारतामध्ये विरोधी पक्ष नव्हता. विरोधी पक्षनेता म्हणून कुणालाही स्थान देण्यात आलं नव्हतं. कारण 77चा जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे कमीत कमी 10% मतं मिळवली तरच त्या पक्षाला विरोधी पक्षाचं स्थान देता येईल असं आपण मानलं. आणि त्या 10 वर्षामध्ये मोठ्या पक्षाला तसं स्थान मिळवता आलं नाही. आणि त्याच्यामुळं काहीतरी 54 जागा लागतात. त्यातल्या एका वर्षी 52, त्याच्यावर आदल्या वर्षी आणि कमी 40च्या आसपास 40-44 एवढीच मतं होते सर्वात मोठ्या विरोधी पक्षाला. आणि त्याच्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचं स्थान मिळालं नाही. आता ही जी 18वी लोकसभा आहे याच्यामध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधी पक्ष आत्ता आपल्याला मिळाला. परंतु मध्यंतरी 10 वर्ष विरोधी पक्षाचं स्थान रिकामं होतं. आणि लोकशाहीसाठी ही अतिशय वाईट गोष्ट आहे. जर एखाद्या पक्षाला 10% नाही मतं मिळाली तर एखादं गठबंधन करून त्याला आपण विरोधी पक्षाचं स्थान दिलं पाहिजे. त्याने त्याला मोठा 2-3 पक्ष एकत्र येऊन. परंतु ही जागरूकता किंवा ही लवचिकता हे आपल्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळं लोकशाही कुठंतरी कागदावरच दिखाऊ स्वरूपामध्ये दिसते की काय, आणि लोकांचे खरे हक्क हिरावले जातात की काय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर म्हणतात की खरे प्रतिनिधी जर तुमचे पोहोचले नाही तर स्वातंत्र्य हे तुमच्यासाठी नाटक ठरेल. तर त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या असं त्यांनी सांगितलेलं. विरोधी पक्ष नाही, चांगले हितासाठी झटणारे प्रतिनिधी नाही, अशा परिस्थितीमध्ये लोकशाही काही चांगल्या पद्धतीनं रुजणार नाही. तर त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आपली झोपडी जिवंत ठेवा. वंचितांनी त्यांनी सांगितलेलं आहे आपली झोपडी जिवंत ठेवा. प्रत्येक गावची 5-5 माणसे निवडा आणि त्यांना पुढे पाठवा. राजकीय संरक्षण आणि नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत. आपला पक्ष लहान असला तरी इतरांना विद्वत्तेच्या जोरावर मार्गदर्शक ठरेल. कल्याणकारी राजकारण हवा. खेळीमेळीचे राजकारण करा, परंतु शरणागती अशा पद्धतीची असता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जो उर्वरित भारतीय समूह आहे त्यांना पण त्यांनी सांगितले की नीतिमत्ता नसेल तर भवितव्य नाही. राजकीय लोकांनी राजकारणात काही पण चालतं अशा पद्धतीचे एक आयडिओलॉजी केली, नैतिकता बाळगण्याची गरज नाही. परंतु नीतिमत्ता आणि राजकारण ह्या 2 गोष्टी वेगळ्या केल्या तर भयंकर दुष्परिणामांना तोंड द्यावं लागतं हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळं नीतिमत्ता नाही तर भवितव्य नाही हे तत्त्व भारतीयांनी लक्षात ठेवलं पाहिजे. लोकशाही ही सहजीवनाची पद्धत आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आंतरविरोध आपण नष्ट केलं पाहिजे. एक संविधानामध्ये स्वातंत्र्य सांगतं, समता, बंधुता सांगतं, परंतु इकडं जर तुम्ही धार्मिक आणि सामाजिक जीवनामध्ये विषमता पाळत असाल, अंधश्रद्धा पाळत असाल आणि अमुक श्रेष्ठ तमुक कनिष्ठ अशी मानसिकता आपण बाळगत असू तर भारतीय संविधान अशा परिस्थितीमध्ये यशस्वी ठरू शकत नाही. कारण जे बी तुम्ही पेरता त्याला अनुकूल जमीन असली, त्याला सुटेबल जमीन असली तर ते बी त्याच्यामध्ये रुजतं. त्यामुळे लोकशाही रुजायची असेल तर ही जी जमीन आहे म्हणजे सामाजिक धार्मिक तत्त्वज्ञान जे आपलं आहे हे आपण सुसंगत करून घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य काळामध्ये आपली पिढी शहाणी होती भारतीयांची असं म्हणावं लागेल. कारण बाबासाहेबांनी नेपाळमधल्या एका भाषणात म्हणले की पार्लमेंटमध्ये बौद्ध प्रतीकांचा पुनर्स्थापना करताना मला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या लोकांनी फारसा विरोध केला नाही. म्हणजे बौद्ध प्रतीकं जेव्हा बाबासाहेब जे अशोक चिन्ह आहे, अशोक चक्र आहे, हे जे बौद्ध प्रतीक आहे हे जेव्हा पार्लमेंटमध्ये आणत होते तेव्हा हिंदू लोकांनी त्याला विरोध केला नाही. कारण हिंदू लोकांना माहीत होतं की आपण कुठल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो हे पण माहीत होतं. आणि वेगवेगळ्या सगळ्या पंथांना एकत्र केल्याशिवाय, सांभाळून घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. भांडणं केली तर काय होतं हे फाळणीच्या अनुभवातून, ज्या काही कत्तली झाल्या, दंगली झाल्या, अविश्वास झाला, जो काय कमकुवतपणा आला, हे सगळं त्यांना माहीत होतं. आणि त्यामुळे ती पिढी अनुभवातून शहाणी झाली होती. आज पुन्हा आपण निर्बुद्ध होण्याकडे वाटचाल करतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण अंतर्मुख व्हायची गरज आहे. हुकुमशाही आणि भेद करणारी संस्कृती हे आपलं 2 शत्रू आहेत असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मी या निवेदनामध्ये समावेश केलेला आहे. निवेदन जो आपण 24 सप्टेंबर 2025 रोजी जे निवेदन आपण प्रकाशित करतो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत. लोकहित साधले तरच सरकारला श्रेष्ठ माना असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळे बाबासाहेबांचे महत्त्वाचे स्टेटमेंट्स, जे काही महत्त्वाचे आकडेवारी आलेले आहे, जे काही परिस्थिती आहे, ही सगळी या निवेदनामध्ये टाकून काही 16 मागण्या आपण सरकारकडे
काढणार आहोत त्याच्यामध्ये एक तर स्वतंत्र मतदारसंघ किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी अशी पद्धती भारतात पुन्हा चालू करावी अनुसूचित जाती जमातीसाठी, आणि शक्य झालं तर त्याच्यासाठी एक गोलमेज परिषद आयोजित करावी. अनुसूचित जाती जमातीतले स्वाभिमानानं काम करणारे लोक, विशेषतः आंबेडकरी विचारांच्या आधारे काम करणारे लोक प्रतिनिधी म्हणून कसे पुढे जातील या संदर्भामध्ये तरतुदी कराव्यात. सहाय्यक लोकप्रतिनिधी पण आपण काही नियुक्त करा. म्हणजे एक इलेक्शन होतं, प्रचंड खर्च होतो, एवढं साधन संपत्ती वापरली जाते आणि आपण एका माणसाला प्रतिनिधी म्हणून घेतो. तर त्याऐवजी त्या एका माणसाच्या नंतरचे जे 4 लोक आहेत, या 4 लोकांना सुद्धा आपण सहाय्यक प्रतिनिधी म्हणून सामावून घ्यावं आणि त्यांच्या हातात सुद्धा काही अधिकार देऊन त्यांनासुद्धा त्या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी द्यावी. आणि हे जे 4 लोक आहेत याच्यामध्ये शक्यतो अनुसूचित जातीचा एक माणूस असेल, अनुसूचित जमातीचा एक माणूस असेल, एखादी महिला असेल, एखादा अल्पसंख्याक असेल. तर अशा पद्धतीनं सगळ्या आपण सोयी कराव्यात. सर्वांगीण आणि संतुलित प्रगती करण्याचा प्रयत्न करावा. लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये यांच्या ज्या जागा आहेत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुनर्स्थापन करावं. कारण आपण 50 कोटींच्या आसपास होतो त्यावेळी आपले 543 लोक लोकसभेत होते. आज आपण 145 म्हणजे तिप्पट झालो, परंतु तरीसुद्धा आपल्या तेवढ्याच जागा आहेत. इंग्लंडसारख्या देशामध्ये आज त्यांच्या पार्लमेंटचे 1000च्या वर लोक आहेत. त्यांची लोकसंख्या आपल्यापेक्षा कितीतरी कमी आहे, तरी त्यांचे 1000 आपल्यापेक्षा जास्त लोक आहेत. 1000 ते 1200 लोक त्यांचे आहेत आणि आपले मात्र 500 लोक आहेत. तर हे आपण बदललं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना संधी दिली पाहिजे आणि ती देताना पुन्हा वेगवेगळ्या घटकांशी बांधिलकी बाळगणारे, प्रामाणिकपणे झटणारे लोक दिले पाहिजे. कुठेतरी असे दिखाऊ स्वरूपाचे, कामचलो स्वरूपाचे, होयबासारखे, नंदी बैलासारखे मान डोलावणारे, स्वतःची काहीच बांधिलकी नसणारे किंवा तयारी नसलेले असे लोकांना प्रतिनिधी म्हणून कामचलो स्वरूपात नगाला नग जोडण्यापेक्षा चांगले लोक कसे पुढे जातील हे आपण पाहिलं पाहिजे. आणि शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टीतल्या जे काय व्यापारीपणा आलेला आहे तर तो व्यापारीपणा आपण कमी केला पाहिजे. जाती अत्याचारांची संख्या शून्यावर आणली पाहिजे. आउटसोर्सिंग वगैरे करतो आपण आता मोठ्या प्रमाणात, मग या आउटसोर्सिंगमध्ये सुद्धा आपण अनुसूचित जाती जमातीने इतर लोकांना प्रतिनिधी देईल, त्यांनासुद्धा काम कंत्राटी पद्धतीतून सुद्धा मिळतील असे आपण धोरणं. पण ही धोरणं राबवली जात नाहीत तर ती राबवून घ्यावीत. विरोधी पक्षाचे स्थान पक्कं करावं आणि जर काय अशा बहुमत मिळाल्यावर अशा गोष्टी असतील तर त्याच्यातून तडजोड करून कशा पद्धतीनं लोकांना पुढं जाता येईल आणि वेगवेगळ्या सगळ्या लोकांची प्रगती होईल अशा दृष्टीनं धोरणं आखावीत अशी आपण मागणी सरकारकडे करतं. तर समाज आणि सरकार, समाजातले पुन्हा वेगवेगळे गट या सगळ्यांनी देशहिताच्या दृष्टीनं योग्य विचार करून सर्व लोकांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्क कसे अबाधित राहतील आणि एक देश म्हणून आपण सगळेजण कसे मजबूतीनं आणि ताकदीनं पुढे जाऊ यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तर राजकीय हक्कांचा हा जो 24 सप्टेंबर 1932 हा दिवस आहे, या दिवशी जरी आपल्याला तर पुणेकरातून काही वाईट अनुभव आलेले असले तरीसुद्धा अनुसूचित जातीचे राजकीय हक्क मान्य करण्याचा तो दिवस आहे. त्या दिवशी राजकीय हक्क मनापासून असतील, अर्धवट मनाने असतील, परंतु ते राजकीय हक्क ज्या समाजाला आपण वेशीच्या आत येऊ देत नव्हतो, भारतीय लोक शिक्षण घेऊ देत नव्हते, व्यापार करू देत नव्हते, चांगले कपडे अंगावर घालू देत नव्हते, चांगले दागिने वापरू देत नव्हते, ताजं अन्न खाऊ देत नव्हते, अशा लोकांना आपण आता कायदेमंडळात पाठवतो. तर त्यांचे ते चांगले लोक पाठवावेत एवढंच फक्त त्याच्यामधली मागणी आहे. परंतु हे जी सुरुवात झाली ही 1932मध्ये झालेली आहे. आधी रॅमसे मॅकडोनाल्ड करार आणि त्याच्यानंतर पुणे करार. या पुणे करारामुळं आपण भारतातल्या सुद्धा तात्विक दृष्ट्या का असेना पण भारतातला सुद्धा प्रस्थापित हिंदू समाजाने हा जो शोषित, उपेक्षित, दाबला गेलेला, दडपला गेलेला वर्ग आहे याचे अधिकार मान्य केलेले आहेत. तर त्याच्यामुळं हा दिवस राजकीय हक्क दिवस म्हणून साजरा करा असं डॉक्टर आंबेडकरांनी संदेश दिला. तर त्या अनुषंगानं आपण हा उपक्रम छोटासा राबवत आहोत आणि या दिवशी सरकारसाठी एक निवेदन आपण पाठवत आहोत. तर या निवेदनावरती प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या तरी बुद्धिवंतांनी द्याव्यात अशी माझी अपेक्षा आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार करावा. धन्यवाद. जय भीम, जय भारत.